नमस्कार मित्रांनो, व्हीएम स्टडीच्या नवीन भागामध्ये आपले स्वागत आहे. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका. कारण शेअर मार्केट आणि फॉरेक्सचे नवीन नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला लवकर पाहता येतील. तर मित्रांनो, आज आपण शॉर्ट टर्म बेरिश किंवा शॉर्ट टर्म सेलिंग म्हणजे काय असं ते बघणार आहोत. तर मित्रांनो, चार्टवर जाण्यापूर्वी आपल्याला मित्रांनो हे जाणून घेऊया की हायर चार्ट्स जेव्हा म्हणजे मंथली, वीकली, क्वार्टरली हे जे चार्ट्स असतात ते फुल बेरिश नसतात, म्हणजे बुलिश असतात. आणि त्याचवेळी आपल्याला स्मॉलर चार्ट्समध्ये काही वेळेसाठी म्हणजे एक दिवसासाठी, 2 दिवसासाठी तर आपल्याला बेरिशनेसपणा दिसून येतो, म्हणजे ते सेलिंग आपल्याला दिसून येते. त्यावेळी आपल्याला एक प्रकारची सेलिंगची अपॉर्च्युनिटी असते. तर त्याला म्हणतात शॉर्ट टर्म बेरिश किंवा शॉर्ट टर्म सेलिंग. तर मित्रांनो, आपण हे चार्टवरच जाऊन आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो बघा, इथे मी टाटा मोटर्सच्या चार्ट्सवर आहे. तर टाटा मोटर्सचा हा लेफ्ट हँड साईडला मी 15 मिनिटचा चार्ट घेतलेला आहे आणि राईट हँड साईडला मित्रांनो मंथलीचा चार्ट्स आहे. तर या ठिकाणी प्राइस बरीच खाली आलेली आहे बघा. आणि मित्रांनो, पण इथे आपल्याला मुव्हिंग एव्हरेज 7 मुव्हिंग एव्हरेज 29ला पूर्णपणे क्रॉस डाऊन खाली दिलेलं नाही आहे. प्राइस खाली आलेली आहे. एम एस सी डी आणि त्याचबरोबर स्टॉकिस्टिक RSI पण खाली क्रॉस डाऊन दिलेला आहे आणि सुपर ट्रेंडने पण कन्फर्मेशन दिलेलं आहे. पण मित्रांनो, आपल्याला मुव्हिंग एव्हरेजचं पूर्णपणे कन्फर्मेशन मिळालेलं नाही आहे. तर जेव्हा आपल्याला मुव्हिंग एव्हरेज 7 हा मुव्हिंग एव्हरेज 29ला पूर्णपणे खाली क्रॉस डाऊन देईल, तेव्हा पूर्णपणे स्टॉक हा पूर्णपणे बेअरिश होऊ शकतो. तर मित्रांनो, आपल्याला आता बघायचं आहे की शॉर्ट टर्ममध्ये जाऊन म्हणजे शॉर्ट टाइम फ्रेममध्ये जाऊन आपण म्हणजे स्मॉल टाइम फ्रेममध्ये जाऊन आपण मित्रांनो सेलिंगची अपॉर्च्युनिटी बघूया. आम्ही 15 मिनिटाच्या चार्ट्सवर गेलो आहे. तर या ठिकाणी बघा, आपल्याला अपॉर्च्युनिटी शोधायची असते. तर या ठिकाणी बघा, 21 फेब्रुवारीला मित्रांनो या ठिकाणी क्रॉस डाऊन दिलेला आहे मुव्हिंग एव्हरेज 7ने, मुव्हिंग एव्हरेज 29ला. आणि त्याचबरोबर MACD पण क्रॉस डाऊन दिलेला आहे आणि आपल्याला स्टॉकिस्टिक RSI पण कन्फर्मेशन दिलेलं आहे. तर आणि प्राइस बघा, इथे समजा तुम्ही या दुसऱ्या किंवा तिसऱ्या बारला सेल केलं असतं तर मित्रांनो, आणि ज्या ज्या बारने मित्रांनो क्रॉस डाऊन दिलेला आहे त्याच्या दुसऱ्या बारला या ठिकाणी बघा, जो बार दिसतोय या ठिकाणी तुम्ही जर स्टॉप लॉस लावला असतात मित्रांनो, स्टॉप लॉस हिट न होता मित्रांनो प्राइस किती खाली आलेली आहे. म्हणजे बघा मित्रांनो, 21 तारखेलाच हा जो स्टॉक आहे टाटा मोटरचा, तो 684 पासून समजा मित्रांनो 673, त्याच्यानंतर मित्रांनो 671 आणि त्याच्यानंतर मित्रांनो इथपर्यंत, म्हणजे बघा ह्या इथपर्यंत, म्हणजे एका दिवसात एवढा स्टॉक खाली आलेला आहे. म्हणजे तुम्ही किती क्वांटिटी सेल केली आहे त्याच्यावर तुमचं टार्गेट, तुम्ही म्हणजे इंट्राडे असेल तर तुम्हाला 2 ते 4% जसं तुमचं टार्गेट असेल ते तुम्ही घेऊन एक्झिट होऊ शकता. तर अशा प्रकारे बघा, आता जर तुम्हाला सांगायला गेलं तर मित्रांनो, हायर चार्ट्समध्ये बघा प्राइस खाली जाऊन थोडासा तुम्हाला हा ग्रीन बार तयार झालेला दिसतोय. कारण का असं असं का होतं मित्रांनो, कारण इथे बघा प्राइस ही खाली आलेली आहे. हा जो मंथलीचा बार आहे हा बघा 1 फेब्रुवारीचा, तर त्या ठिकाणी हा मंथलीचा बार संपलेला आहे आणि या ठिकाणी मित्रांनो दुसरा मार्चचा बार तयार झालेला आहे. आणि ही जी प्राइस आहे, हा प्राइस बार हा E7ला चिटकायला जाऊ शकतो, त्याच्या जवळपास जाईल. तर त्यासाठी हा बार मित्रांनो गॅप तयार झाल्यामुळे हा बार मित्रांनो E7ला चिटकायला पर्यंत E29ला चिटकेल मित्रांनो. तर त्यासाठी हा बार ग्रीन झालेला आहे. तर अशा वेळी जे हायर चार्ट्समध्ये तुम्हाला ग्रीन बार दिसतो, तेव्हा मित्रांनो स्मॉलर चार्ट्समध्ये पण मित्रांनो तुम्हाला ही बाईंग अपॉर्च्युनिटी म्हणजे बाईंग तुम्हाला बघायला मिळतं. बघा, म्हणजे इथे तारीख आहे मित्रांनो 3 मार्च आणि इथे पण बघू शकता तुम्ही मित्रांनो या ठिकाणी मित्रांनो हे बघा या ठिकाणी, हे बघा मित्रांनो 3 मार्च पासून बघा 15 मिनिट चार्ट्स आहे, त्यामुळे हे बघा 3 मार्च पासून प्राइस इथून खाली वरती जाताना दिसत आहे. कारण का हायर चार्ट्समध्ये मित्रांनो इथे ग्रीन बार तयार झालेला आहे आणि प्राइस ही वरती E7 पर्यंत, E29 पर्यंत जाऊ शकते आणि त्याला चिटकायला आणि वरती गेली तर मित्रांनो E7 पर्यंत पण जाऊ शकते. पण मित्रांनो आता सांगू शकत नाही, तर याच्या जवळपास जाऊ शकते. तर तुम्हाला एवढं सांगायचं आहे की प्राइस इथून स्मॉलर चार्ट्समध्ये तुम्हाला वरती जाताना दिसत आहे.
तर मित्रांनो आता आपण जरा दुसरा स्टॉक बघूया सेलिंग करण्यासाठी. म्हणजे आपल्याला समजा शॉर्ट टर्म सेलिंग आपल्याला करायचं असेल तर आपण मित्रांनो दुसरा स्टॉक बघूया, तो म्हणजे आपण टायटनचा स्टॉक बघूया मित्रांनो. टायटनचा जिथे स्टॉक ओपन केला आहे या ठिकाणी पण मी मित्रांनो बघा या ठिकाणी पण मी राईट अँड लेफ्ट साईडला टायटनचा स्टॉक ओपन केला आहे. तर मित्रांनो या ठिकाणी पण बघू शकता की प्राइस ही खाली आलेली आहे, पण आपल्याला पूर्णपणे कन्फर्मेशन नाही आहे की मुव्हिंग एव्हरेज 7 ने मुव्हिंग एव्हरेज 29 ला खाली क्रॉस डाऊन दिलेलं आहे. प्राइस मित्रांनो खूप खाली आलेली आहे, पण पूर्णपणे कन्फर्मेशन नाही आहे की हायर चार्टचे पूर्णपणे बेरिश आहेत. तर मित्रांनो प्राइस खाली आलेली आहे. तर आपण स्मॉलर चार्ट्समध्ये जाऊन आपण सेलिंगची अपॉर्च्युनिटी बघूया की या बघा हे 2 महिन्याचे बार आहेत. तर हे रेड बार तयार झालेले आहेत, म्हणजे या ठिकाणी सेलिंग होते किंवा तर आपण स्मॉलर चार्ट्समध्ये जाऊन आपण कन्फर्मेशन बघूया की आपल्याला सेलिंगची अपॉर्च्युनिटी कुठे मिळते. तर या ठिकाणी बघा मित्रांनो 15 मिनिट चार्ट्स आहेत. तर या ठिकाणी बघा आपल्याला प्रॉपर कन्फर्मेशन आपल्याला बघूनच आपल्याला सेलिंग करायची. तर या ठिकाणी बघा, तर मित्रांनो या ठिकाणी बघा मुव्हिंग एव्हरेज 7 ने मुव्हिंग एव्हरेज 29 ला खाली क्रॉस डाऊन दिलेला आहे, आणि त्यात बघा तुम्ही या बारला किंवा या बारला तुम्ही सेलिंग केलं असतात आणि या ठिकाणी स्टॉप लॉस ठेवला असतात, ज्या ठिकाणी क्रॉस डाऊन दिलेला आहे त्याच्यात दुसऱ्या किंवा तिसऱ्या बारला. तर मित्रांनो प्राइस खाली आलेली आहे बघा किती. तर म्हणजे ही 10 तारीख आहे मित्रांनो, 15 मिनिट चार्ट्स आहे. तर 7 मार्च आहे आणि बघा 7 मार्चलाच मित्रांनो इथे प्राइस किती, समजा इथे प्राइस 7 मार्चला आहे 3085. तर ती प्राइस मित्रांनो खाली आलेली आहे बघा इथपर्यंत. म्हणजे इथून जर तुम्ही सेलिंग केलं तर तुम्हाला 2 ते 4% आरामशीर तुमचं टार्गेट तुम्हाला कॅप्चर करता आलं असतं. बघा इथून प्राइस समजा तुम्ही सेल केला असता तर 3086 पासून ते 3076 पर्यंत प्राइस स्टॉकची खाली आलेली आहे. तर बघा इथे इथे तुम्हाला डेट दिसते खाली 7 मार्च आहे. त्याच्यानंतर प्राइस बघा 10 मार्चला पण खाली आलेली आहे हे बघा मित्रांनो. त्यानंतर प्राइस ही खालीच येत आहे. म्हणजे तुम्ही जर असं इंट्राडेसाठी तुम्ही जर बघत असाल स्टॉक्स सेलिंग करायला, तर तुम्हाला अशा ठिकाणी तुम्हाला अपॉर्च्युनिटी मिळू शकते. तर या ठिकाणी बघा 10 तारखेला बघा 10 तारखेला प्राइस बघा इथून खाली आलेली आहे 3058 पासून, आणि पुन्हा 10 तारखेला 7 दिवशीच मित्रांनो इथपर्यंत बघा, म्हणजे प्राइस ही 3025 पर्यंत पण खाली आलेली आहे बघा. इथपर्यंत खाली 3022 पर्यंत प्राइस खाली आलेली आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो कन्फर्मेशन घेऊनच आपल्याला सेलिंग करायची असते, आणि इंट्राडे साठी तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे टार्गेट मिळू शकतं. पण तुम्हाला त्याचबरोबर मित्रांनो MACD आणि स्टॉकिस्टिक RSI जे तुम्ही इंडिकेटर लावता त्याचं तुम्हाला कन्फर्मेशन मिळायला हवं. तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला बघा हे आपल्याला सेलिंगची अपॉर्च्युनिटी आपल्याला इथे बघायला मिळालेली आहे. तर मित्रांनो आज आपण इकडेच थांबूया. तोपर्यंत नमस्कार.